मागील काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये मारामारी, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातील वाद आणि हत्या यासारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। बरं, लोकलमध्ये सीसीटीव्ही लावल्याचे अनेक दावे रेल्वे प्रशासन करत आलेलं आहे, मात्र वास्तवतात जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉक बॅक प्रणालीची मोठी कमतरता असल्याचं वास्तव देखील दिसून आलेलं आहे। पाहूयात। 90% जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत। दुर्घटना घडल्यास गाड्यांमध्ये टॉकबॅक प्रणाली देखील उपलब्ध नाही। प्रवासात मुंबईकरांचा जीव टांगणीला। गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेल्या 2 हत्यांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढतीये। जानेवारीमध्ये मालाड स्थानकाजवळ वादातून गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकूने हत्या करण्यात आली। त्यानंतर जूनमध्ये चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयांक लोहार यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर गेल्या 2 दिवसात सलग घडलेल्या नव्या प्रकारांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत येतोय। गेल्या 24 तासात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती आहे। कुर्ला स्थानकातील हल्ला, महिला डब्यात पेपर स्प्रेचा वापर आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला सामूहिक हाणामारीचा व्हिडिओ या घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा चिंता व्यक्त होती। उपनगरीय रेल्वेमधून रोज जवळपास 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात। यापैकी पश्चिम रेल्वेवर जवळपास 35 लाख तर मध्य रेल्वेवर 45 लाख प्रवासी रोज प्रवास करतात। एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येमुळे सुरक्षा व्यवस्था राखणं रेल्वे पुढे मोठं चॅलेंज आहे। लोकलमधील एकूण 2193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, म्हणजेच 89.74% जनरल डब्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्धच नाहीये। त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत गार्डशी थेट संपर्क साधण्याकरता असलेली टॉकबॅक प्रणाली देखील 93.34% जनरल डब्यांमध्ये उपलब्धच नाहीये। रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल या दोन्ही यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहे। जीआरपी कडे मंजूर 4185 पदांच्या तुलनेत सध्या 3383 कर्मचारी कार्यरत असून आरपीएफ मध्ये मंजूर 7042 पदांपैकी केवळ 5225 कर्मचारी कार्यरत असून 1800हून अधिक पद रिक्त आहेत। महिला डब्यातील टॉकबॅक पाहूया। पश्चिम रेल्वे 468 पैकी 423, मध्य रेल्वे 794 पैकी 794। महिला डब्यांमधील सीसीटीव्ही पश्चिम रेल्वे 468 पैकी 161, मध्य रेल्वे 794 पैकी 794। जनरल 90% डब्यात सीसीटीव्ही नाही। प्रवाशांची सुरक्षा आमच्याकरता सर्वोच्च प्राधान्य। गेल्या 12 वर्षात सुरक्षा वाढवण्याकरता अनेक उपाययोजना करण्यात आल्या। स्थानकांवरील रेकग्नायझेशन करणारे कॅमेरे, त्यांच्या मदतीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आलेलं यश, भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी व्यक्त केलाय। प्रवाशांनी प्रवासादरम्यान संयम राखावा, एखादी अनुचित घटना दिसल्यास तात्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावं, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक कारवाई करणं शक्य होईल असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी देखील म्हटलंय। मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल ट्रेनमधील गर्दीचं नियोजन हे करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी आहे। त्यामुळे हल्ल्याचं प्रमाण वाढलं असून रोज प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे। प्रशासनाकडून सुरक्षेचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात
प्रवाशांना येणारे अनुभव आणि वाढत्या घटनांमुळे हे प्रशासकीय उपाय अपुरे आहेत हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र रेल परिषदेचे अध्यक्ष स्वतः कैलास वर्मा आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ सागर मुंद्रा देखील. दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला या चर्चेमध्ये स्वागत करतो. कैलासजी, आपल्यापासून सुरुवात करेल. काय आहे की लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनांनंतर प्रवाशांमध्ये सध्या काय वातावरण आहे? म्हणजे जेव्हा सीसीटीव्ही नाही, संपर्कासाठी टॉकबॅक नाही, बरं प्रवाशांचा जीव टांगणीला का, असा प्रश्न आज टेलिव्हिजनवरती तुम्हाला विचारण्याची वेळ आली आहे. कैलासजी. निश्चितपणे ज्या आपण बघतो की या प्रवाशांची संख्या आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये 75 लाख प्रवाशांचा इथे प्रवास असतो. विशेषतः पश्चिम रेल्वेमध्ये 35 लाख पर्यंत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. ते म्हणाले की नवीन 12 डबे 15 डबे करणाऱ्यांची संख्या ही वाढणार आहे. म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे, संख्या काय कमी होत नाहीये. बरोबर आहे. ही संख्या वाढत चालल्यामुळे ती सर्व्हिसेस तेवढंच आहे, जेवढी सेवा दिली पाहिजे. मागच्या काळामध्ये फक्त एक 22-23 सर्व्हिसेस वाढल्या, त्याच्यानंतर आता एकही मध्ये नवीन गाड्या इंट्रोड्यूस करू शकत नाही, एवढी अवस्था पश्चिम रेल्वे किंवा मध्य रेल्वेमध्ये आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण सुरक्षाचा जे विषय रेल्वेवरती आलेला आहे, तर निश्चितपणे कुठे ना कुठे व्यवस्था ह्या विषयावरती आपल्याला बोलले पाहिजे. बरोबर. कारण त्या सीसीटीव्ही तर मागाशी बोललो की सीसीटीव्ही सगळ्या ठिकाणी पाहिजे. मी स्वतः रेल्वेच्या एक पॅसेंजर कम्युनिटीमध्ये होतो. इव्हन दिल्लीला सुद्धा मी विषय केला होता की आपल्याकडे सीसीटीव्ही किती, प्रत्येक स्टेशनवरती किती अपेक्षित आहे किंवा डबेमध्ये किती अपेक्षा आहे. त्यांनी उत्तर दिलं की या सगळ्यांचे योजना आणि नियोजन ते करणार आहात. आणि त्याचं कसं हवं तर मध्ये एअरटेल जे रेलटेल म्हणून एक त्यांची संस्था आहे, त्यांच्या माध्यमाने ते सगळ्या सीसीटीव्ही आणि त्या स्टेशनवरती कमिट्यामध्ये माध्यमातून ते स्टेशनला बसवणार होते. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून अजूनही आरपीएफकडे ती येताना अजून पेंडिंग पडलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता होती तिथे सीसीटीव्ही लावलेलं नाहीये. मागच्या वेळेला टॉकबॅक वगैरे ते महिलांच्या ज्या निर्भया फंडातून होणार होत्या महिला कोचमध्ये, त्यांच्या निर्माणाचा फंडाचा वापरच झालेला नाहीये. बरोबर. विशेष तर जे रेल्वेचे फंड आहे सुरक्षेचा, त्याचा वापर त्याचं नियोजन या रेल्वे कोचमध्ये झाला नसल्यामुळे निश्चितपणे आपल्याकडे एक्झिट आणि एंट्री एवढं आहेत की कोणी कुठेही येऊ शकतं. म्हणून सुरक्षा एरणीवर ह्या गेल्या 1-2 वर्षांत आम्ही 77 विषय उचलतोय. बरोबर आहे. मात्र डॉक्टर सागर, काय होतं ना की प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांच्या मृत्यूची बातमी आम्ही सांगितली. मयंक लोहार यांच्या हत्याकांडामध्ये मारेकऱ्यांची मानसिकता नेमकं काय दाखवते? म्हणजे मला सांगा, तुम्ही मी प्रवास करत असताना चाकू, सुरे, बंदुका घेऊन थोडीच प्रवास करतो, मात्र ही मानसिकता काय नेमकं दर्शवताना दिसते? कारण गेल्या 24 तासातही 4 ते 5 मोठ्या घटना वेगवेगळ्या मार्गांवरती झालेल्या आहेत. डॉक्टर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आपल्याला प्रश्न जसं कैलासजींनी म्हटलं, सगळ्यात मूळ प्रश्न हा आहे की खूप सेवा कमी आहे आणि लोक जास्ती अशी होत वाढत चालले. आणि प्रॉब्लेम कसा होता तुम्ही हेही बघा की जेव्हा कोणी माणूस दिवसभर काम करतो आणि मग तो ट्रेनमध्ये बसतो परत घरी जायला, आपण हे पण स्टडी केलं पाहिजे की जास्ती घटना केव्हा घडतायत. मी तुम्हाला सांगतो, डेटा असंच सांगेल की जास्ती घटना हे संध्याकाळी घडतील जेव्हा माणूस थकलेला असतो. जसं आपण घरातून बाहेर निघतो, आपण फ्रेश एनर्जीमध्ये असतो, आपण खुश असतो, आपण उत्साही असतो, तेव्हा आपण चिडचिडे नसतो. पण दिवसभर आपण ऑफिसमध्ये काम करतो, 4 लोकांचे बोलणे ऐकतो, बॉस काहीतरी म्हणतो, क्लायंट काहीतरी म्हणतो, त्याच्यामुळे आपला जो एक मानसिक स्थिरता आहे ती कुठे ना कुठे कमी जास्ती झालेली असते. अशा परिस्थितीमध्ये जर कुठला व्यक्ती अगोदरपासून खूप तापट स्वभावाचा असेल, त्याचं त्याच्या इम्पल्सवर काहीच कंट्रोल नसेल, त्याचं स्वतःच्या मनावर कंट्रोल खूप कमी असेल, तर तो टोकीच्या भूमिकेला नक्की जाऊ शकतो. कारण आपण त्याला पुश करतोय की तो इरिटेट होतोय, थोडा जास्त इरिटेट होतोय, अजून जास्त इरिटेट होतोय दिवसभरातून. अशा परिस्थितीमध्ये काही काही जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात त्यांची मूळ भूमिका काय असते की मला त्रास नाही झालं पाहिजे, माझी जी जर्नी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्यासाठी ते इतके संवेदनहीन होऊन जातात की जर दुसऱ्या व्यक्तीला त्रास झालं तर झालं, मला त्रास नाही झालं पाहिजे. का? कारण मी तर स्वतः इतके त्रास भोगतोय, मग माझ्यामुळे थोडासा त्रास दुसऱ्याला झाला तर काय, अशी भूमिका त्यांची असते. त्या भूमिकेतून ते कुठल्या लेवलला जातात हे त्यांच्या मेंदूलाही संकल्पना नसते. बरोबर आहे. आता जे लोक असे दुर्दैवी प्रकार करतायत त्यांना जर नंतर विचारलं तर तुम्हाला बहुतांश लोक हे सांगतील की तेव्हा मला राग आला, तेव्हा रागाच्या भरात मी काय केलं मला कळलं नाही.
मी इतकं करण्यासाठी इच्छुक नव्हतो, मला फक्त थोडीशी भीती घालायची होती किंवा मला माझी जागा पाहिजे होती. पण तेव्हा त्यांचा तोल गेलेला असतो, कारण दिवसभर ते त्रस्त असतात. ऑलरेडी जर ते मानसिक प्रकारे त्रस्त असतील त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये, तर 2+2 ते 4 आणि अशा घटना मग जास्ती घडतात. बरं, पण मग कैलासजी, जसं आता डॉक्टरांनी सांगितलं तसं गेल्या 24 तासात गुन्ह्याच्या घटना या सलग घडताना दिसतात. कुर्ला स्थानकातला हल्ला असेल, पेपर स्प्रेचा वापर असेल, सामूहिक हाणामारीच्या घटना रोज सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. म्हणजे प्रवासी काय करतात ना, आतमध्ये थांबून एखाद्याला रोखण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये कैद करणं जास्त सोपं आणि साधं समजतात आणि त्यानंतर ते तुमच्या आमच्या मोबाईलपर्यंत पण पोहोचतात. याचा भरोसा नाही की काय प्रवाशांच्या सुरक्षेबाबत वाढलेली चिंता जी आहे त्याबाबत आपण खरोखर किती लक्ष घालतोय. म्हणजे पोलीस दल असेल, रेल्वे सुरक्षा बल असेल, सगळ्यांची संख्या कमी पडतीये का? कारण महिलांच्या डब्यातही असं होतं की 1 किंवा 2 पोलीस फार फार तर आपण ठेवू शकतो, मात्र त्या ठिकाणी देखील हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष सगळेजण प्रवास करताना दिसतात. कैलासजी, निश्चितपणे आपल्या रेल्वेचा मी वारंवार सांगतो की क्राऊड मॅनेजमेंट जे आहे, गर्दीचं नियंत्रण हे कशा करता येईल का, तर त्यासाठी मॅनेजमेंट हे करायला पाहिजे. कारण ते आम्ही म्हणतो प्लॅटफॉर्म विस्तार करा, 12 ते 15 डब्बा करा, आणि त्याच्यामुळे काय त्यांचा जे प्रवास आहे ते कष्टकर, म्हणजे एवढं चाकरमान्य असतात आणि ते आपल्या जीव घालून ते प्रवास करतो. बरोबर. आणि वेळेवर गाडी पोहोचली नाही, विशेष तर ते पंच्युअलिटी म्हणतात ना गाड्यांचा, की त्यांना 15 मिनिटं लेट झालं तर आपला बॉस त्याला काहीतरी ते शिक्षा देईल म्हणून तो त्याच्यासाठी तो घाईघाईत असतो आणि त्याच्या मानसिकतेमध्ये असतो. पण एखादा काही घटना झाली तर चिडचिड स्वरूपामध्ये तो आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि काही ना काही विषय रोज लेट आल्यामुळे तो रेल्वेवरती कुठे ना कुठे आपला राग त्या रेल्वेवरती काढतो किंवा त्या सहप्रवाशांबरोबर काढतो. निश्चितपणे याचं कारण आहे की रेल्वे प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे, त्याच्या मानसिकतेचा, की रेल्वे प्रवासी हा कसा असला पाहिजे. म्हणजे त्यांना वेळेवरती पोहोचण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाची आहे, त्यांची सुरक्षेची व्यवस्था रेल्वेने केली पाहिजे. आणि विशेषतः जिथे आवश्यकता आहे, विशेषतः मी म्हणतो पॅसेंजर अम्युनिटीज, काही काही ठिकाणी ते लोकांना असं असतं की जिना नाही आहे तर जिना बंद असतो, एक्सलेटर बंद असतो, लिफ्ट बरोबर वेळेवर मिळत नाही आहे, किंवा त्यांची गाडीचं जे टाइम टेबल आहे ते कुठेतरी टाइम टेबल चुकतो. त्याच्यामुळे सगळे ते रेल्वेवरती कारभारामुळे तर पॅसेंजरवरती कुठे ना दबाव येतो. म्हणून ते कुठे ना कुठे हा सुरक्षा ह्याच्यामध्ये निगडीत असतो आणि प्रवाशांचा पुन्हा राग ते अन्य प्रवाशांवर काढत असतो, न की प्रशासनावरती. बरोबर आहे. मात्र डॉक्टर, यालाच पुढे मला प्रश्न विचारायचा तुम्हाला की अनेक स्थानकांवरती फेस रिकग्निशन कॅमेरे बसवण्यात आल्याचा दावा केला जातो, त्याच्यामुळे अनेक वेळेला मदत मिळते आणि अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आल्याचा दावा केला जातो. पण मला सांगा ना, गर्दीचं नियंत्रण नसल्यानं त्याचं योग्य मॅनेजमेंट कधी होणार, हा प्रश्न एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला यामुळे विचारावा असं वाटतोय की ज्यावेळेला मी मेट्रोनं प्रवास करतो, आम्ही लाईनमध्ये उभे राहतो, त्या ठिकाणी काही वेगळ्या यंत्रणा राबवल्या जातात ज्यामुळे त्या गर्दीवरती नियंत्रण मिळवलं जातं. मात्र रेल्वे स्थानकांवरती हे चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही. 12 डबे असू देत, 15 डबे असू देत, एसी लोकल येऊ दे, त्यातही मारहाणीचे प्रकार घडताना दिसतात. यामागचं कारण काय? हे बघा, अगदी बरोबर तुम्ही सांगतायत. आपण जर 2 गोष्टी बघितल्या, एक मेट्रो आणि एक आपण बघितली एसी लोकल किंवा कुठलीही रेल्वेचा लोकलचा प्रवास, तर जेव्हा तोच व्यक्ती मेट्रोमध्ये जातो ना, थोडंफार त्याची मानसिकता एक सिव्हिल सोसायटीमध्ये आपण कसं वागावं तो थोडाफार विचार करतो. म्हणजे कसं मी सांगेल तुम्हाला, आता मी डॉक्टर आहे, आम्ही जे बघितलं ते सांगतोय. आम्ही जेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काम करतो, असे मारहाण तुम्हालाही माहिती आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डॉक्टरांवर भरपूर होतात. पण तसंच जर तुम्ही खूप मोठं हॉस्पिटल बघितलं, कॉर्पोरेट हॉस्पिटल, तिथे सहसा तसं होत नाही. कारण जेव्हा माणूस तिथे एंट्री करतोय, आपण मानसिकतेचं बोलतो त्यामुळे सांगतोय, तर आपल्याला एक बेसिक शिस्ती पाळायची आहे. ही मानसिकता कुठे ना कुठे आपल्यात असते आणि आपण जर काही वरखाली केलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहे, बाकी यंत्रणा आहे सुरक्षेची, जे आपल्याला मग कैद करतील. आपल्याला त्याचं काही वरखाली आपण केलं तर त्रास होईल, ही संकल्पना त्याच्या डोक्यात असते. बरोबर. आता लोकलमध्ये करताना तो बिचारा हेच संकल्पनेने येतो की हे माझ्यासाठी डू ऑर डाय, करो या मरो सारखीच लढाई आहे, सिच्युएशन आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एंट्रीज या भूमिकेतून करणार आहात, मग त्यासाठी तुम्ही कुठल्याही लेवलला जाण्यासाठी प्रवृत्त होऊ शकता. तर हे करो या मरोची जी एक मानसिकता आहे ते बदलण्याची गरज आहे. त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला जास्ती डबे असण्याची गरज आहे, सुरक्षा यंत्रणाची गरज आहे, पण तुम्ही मानसिक लेवललाही ते करू शकता. दुसरी गोष्ट, आपण रेल्वे स्थानकावर जेव्हा चाललोय आणि आपली लोकल गाडी येणार आहे, आपण स्वतःला सांगा, जर आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल
मोठ्या लेवलवर जसं कैलासजींनी म्हटलं जेव्हा कारवाई होईल जितकी होईल ते होणार, पण आपण आपल्या लेवलला काय करू शकतो? आपण हे करू शकतो की बाबा मी संयम पाळणार आणि पुढच्या एका तासात संयम नसलेला 1 किंवा 2 व्यक्ती मला भेटण्याची 100% शक्यता आहे. ही पूर्व तयारी करा तुम्ही, मानसिक तयारी करायची. मानसिक तयारी करा. म्हणजे मी ड्राईव्ह जास्ती करतो, तर मी मुंबईमध्ये ट्रॅफिक कसं तुम्हाला माहितीये, तर अगोदर मी खूप चिडायचो. आता मी जेव्हा कारमध्ये बसतो मी मानसिक तयारी करतो की मला कोणीतरी वेडं वाकडं चालवणारं भेटणारच आहे आणि तेव्हा मला हसायचंय. असं मी माझ्या मेंदूला जर रोज सांगणार तर माझी ही चिडण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला कुठे ना कुठे करायला लागेल. दुसरं, मी जे कारमध्ये करतो ते आता रेल्वेमध्ये करणं जरा अवघड आहे, पण तरीही तुम्ही जर करू शकले, तुम्हाला कशी तरी जागा भेटली, तुम्ही आत गेले, त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजू जे चालू आहे, कारण खूप नॉईज असतो, खूप आवाज असतो आणि बहुतांश वेळेला तो इरिटेटिंग असतो. बरोबर. तुमच्या कानात तुम्ही सॉफ्ट म्हणजे चांगला शांत करणारा जर म्युझिक लावला तर तुमचं मानसिक स्तर असं होऊन जाईल की तुम्ही रिलॅक्स असणार. याच्यामधून ऍटलिस्ट इतकं होईल की समोरचा व्यक्ती जरी संवेदनशील नसला, समोरचा व्यक्ती जरी खूप रागीट असला, समोरचा व्यक्ती बिचारा खूप थकलेला असला आणि त्यामुळे त्याला जसं आपण डिस्कस करतोय की एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी त्याला काढण्याची फक्त संधी पाहिजे. पण तुम्ही हे बघा, आपण ड्राईव्ह करताना सुद्धा जर 2 गाड्या एकमेकांना क्लॅश झाल्या तेव्हा एक माणूस जर खूप चिडचिड करतो आणि दुसरा फक्त हसून काही बोलत नाहीये तर तो सिच्युएशन तिथेच डिफ्यूज होतो, तो सिच्युएशन तिथेच हलका होऊन जातो. तुम्हाला ते करायला लागेल. आणि ऑफकोर्स बाकी जसं कैलासजी म्हणतायत मोठ्या पातळीवर मॅक्रो लेवलवर आपल्याला ते जे बदलाव आहेत ते तर घडून आणायला लागणारच, कारण हे असं खूप दीर्घकालीन चालू शकत नाही. बरं डॉक्टर, तुम्ही ज्या उपाययोजना आता मगाशी सांगितल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत इथे पोहोचले असतील की प्रवास करत असताना काही डूज अँड डोंट्स आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच हा प्रवास तुमचा, माझा, सगळ्यांचा सुखकर होऊ शकतो. कैलासजी, जाता जाता सरकारला काय आवाहन करावं असं वाटतंय तुम्हाला? कारण एकच आहे की गर्दीवरचं नियंत्रण होताना दिसत नाही. सगळ्यांना अमर्याद वेळेमध्ये अमर्याद ठिकाणी पोहोचायचं असतं, त्यामुळे प्रत्येकाला घाई आहे. मात्र रेल्वेमधून किंवा मेट्रोमधून किंवा तुम्ही रस्त्यानं प्रवास करत असाल, काय करावं काय नाही करावं, अगदी थोडक्यात, आणि सरकारकडून काय अपेक्षा आपण सगळ्यांनी प्रवासी म्हणून ठेवायला हव्यात? निश्चितपणे प्रवासी संघटना म्हणून काम करताना आम्ही वेळोवेळी सरकारला किंवा रेल्वे प्रशासनाला सूचना करत आलो आहोत. ही क्राऊड मॅनेजमेंटसाठी, गर्दी कमी करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची गरज आहे, ते वेळेवरती इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं असतं तर ही अवस्था झाली नसती. आता याच्यामध्ये जे 6th लाईन झाली आहेत किंवा MTP 2चे कार्यक्रम, आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची गरज होती. हे 2 वर्षापूर्वीच आधीच झाली पाहिजे ती. आपण जेवढं लेट करतोय तेवढा जास्त ताण या रेल्वे प्रशासनावरती येतो. बरोबर. मेट्रो वेळेवरती होतो, रेल्वे का होत नाही? तर कुठे ना कुठे प्रशासनाला सांगायची गरज आहे किंवा रेल्वे प्रशासनाला की तुमची कामाची जी गती, इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची गती, हे तुम्ही वाढवलं पाहिजे. विशेष तर जे म्हणतात जे बोरिवली पासून ते गोरेगाव आणि आपल्या विरारपर्यंत जे आहेत ते विरारपर्यंत या सगळ्या मॅनेजमेंट केल्या पाहिजे. जे साऊथ मुंबईची आवश्यकता नाही आहे, आपल्याला गरज अंधेरी ते विरारपर्यंत ते जे आहेत ते पूर्ण पट्टा हा जास्त आवश्यकता आहे. म्हणून आता स्लो ज्या ट्रॅकवरती पण तुम्ही 15 डब्याच्या गाड्या का चालू शकत नाही? म्हणजे गर्दीचा व्यवस्था जास्त विस्तार करता येईल. विशेष तर आम्ही जे म्हणतो सुरक्षा जे विषय येतो तेव्हा म्हणाले की फक्त 35 लाख प्रवाशांमध्ये फक्त 1200 RPF आहे. मग ते त्याचा रेशिओ बघा ना, सुरक्षा काय देऊ शकत नाही त्याच्यामध्ये. किंवा GRPFची संख्या, आता GRPF आणि RPFची संख्यामध्ये किंवा दोघांमध्ये एक तर ताळमेळ नाही आहे किंवा RPF मध्ये एक युनिफाईड एजन्सी असला पाहिजे. जेव्हा जे तक्रार करतो आपण, तर तक्रार 139 एक शब्द दिलाय किंवा 15-12 दिलाय, त्याच्यामध्ये तालमेळ 139 करायचा आहे की 15-12 करायचा. जेव्हा जो प्रश्न येतो सुरक्षेचा विषय, काही घटना झाली तर ह्या सगळ्या मिसमॅनेजमेंटमुळे ह्या सगळ्या घटना घडतात. म्हणून रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही एक युनिफाईड एक नाव हे करा किंवा मुंबईला सुरक्षेच्या दृष्टीने आणि इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीने एक स्वतंत्र झोनच बनवा, जेणेकरून सगळे विषय एकत्र करता येईल. नाही तर ह्या मध्य रेल्वेचा विषय आहे, हा पश्चिम रेल्वेचा विषय आहे, हा मध्य रेल्वेचा विषय आहे, हा विषय ताणत राहणारा. म्हणून ह्या पूर्ण प्रशासकीय जे यंत्रणा आहे ह्या एकाच प्लॅटफॉर्मवरती करा, जेणेकरून येणारा जे प्रवाशांची जी
इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी जे लागणारी गती आहे त्यामुळे शासनाकडनं जी आवश्यकता आहे रेल्वे प्रशासनाकडनं या एका यंत्रणाखाली होतील. MRC असू दे, METPचा असू दे, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर तुम्ही त्या घटनेत करायला आवश्यकता आहे. बरोबर आहे. वेळीच आपण जर पावलं उचलली तर सगळ्या गोष्टी थांबवता येतात. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आणि अगदी कमी वेळेत मला डॉक्टर तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. गर्दीत एकटं राहता येणं शक्य आहे का? आणि एकट्यानं गर्दीतून प्रवास करता येणं मुंबईकरांसाठी शक्य आहे का? याचा समतोल कसा राखायचा? समतोल राखण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही पूर्वतयारी, जसं मी अगोदर पण म्हटलं, पूर्वतयारी की आपल्याला अशा प्रकारचे लोक भेटणार आहे, आपल्याला खूप गर्दी भेटणार आहे. अजून एक गोष्ट, माझे असेही पेशंट्स आहेत ज्यांना हा त्रास झालेला आहे. आम्ही त्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमधून निघताय अंधेरीमधून, तुम्हाला ठाणे जायचंय समजा, तर तुम्ही अर्धा तास लेट जा, तुम्ही अर्धा तास नंतरची रेल्वे पकडा, तुम्ही अर्धा तास कुठल्या तरी कॅफेमध्ये बसा, मनाला शांत करा, एक ग्लास चहा घ्या, तुमच्या मनाला वाटेल चला मला काहीतरी रिलॅक्सेशन भेटलंय. नाहीतर जे आपण अगोदर बोलत होतो ना, याच्यावरचा राग त्याच्यावर, हा प्रकार मग होतच राहील. तर हे आपल्याला थांबवण्यासाठी स्वतःला एक 15 मिनिटं वेळ द्या, आपलं काम झाल्यावर मन शांत करण्यासाठी. बरोबर आहे. स्वनियंत्रण काय असतं हे जाणून घेण्यासाठी आम्हाला मदत केली डॉक्टर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि कैलासजी, प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय त्या सरकारपर्यंत मांडणं आणि सरकारकडून त्या अपेक्षांची पूर्ती करून घेणं, यासाठी तुम्ही आलात आणि विश्लेषण केलं या सगळ्या परिस्थितीचं, त्यासाठी देखील धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.